नमस्कार मंडळी, सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण हे आहे माखूल आहे, याला माखली म्हणतात माखूल। तर ते आणलेलं आहे। तर बघा, हिला अशी साफ करायची। आतला ते भाग आहे ना तो बाहेर काढून त्यामध्ये एक छोटीशी काळं असतं आतमध्ये आणि छोटंसं असतं एकदम, ते आपल्याला काढायचं आहे। ते जर फुटलं ना तर सगळी माखूल काळी काळी होऊन जाते, म्हणून ते हळूच आपल्याला काढावं लागतं। आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक शिंपली असते ती काढायची आहे। हे बघा अशा पद्धतीने। आणि नंतर यावरची एक साल काढायची आहे। ती जर हातात आली का पटकन अशी निघते, पण ही माखली साफ करायला वेळ लागतो भरपूर। तर पहा, अशी मी साफ करून घेतले, स्वच्छ धुवून घेतलेली आहे। चला तर आता आपण मसाला करू। तर त्यासाठी बघा, इथे मी एक मोठा कांदा घेतले, मस्त बारीक चिरून, टोमॅटो, अद्रक, लसूण, 2 हिरव्या मिरच्या। आता इथे मी कढई ठेवत आहे गॅसवरती। तर आपण पहिले गॅस चालू केलेला आहे, कढई ठेवले। आता आपण त्यामध्ये तेल ओतून घ्यायचं आहे। इथे 2 ते 2.5 पळी मी तेल ओतून घेत आहे। आता आपण तेल गरम करून घ्यायचे। मैत्रिणींनो, माझा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, त्याच्या बाजूचं सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूची बेल पण प्रेस करा। त्यामुळे माझे नवीन व्हिडिओ आहे ते तुम्हाला पहिले पाहायला मिळतील। आणि तुम्हाला जर खरंच ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका। नवीन कुणी असाल तर सबस्क्राईब करा। आपण कांदा टाकून घेतलेला आहे आणि कांदा आपण परतवून घ्यायचे। गॅस बारीक केलाय आणि कांदा आपला होते। इकडे मी लगेच आलं, लसूण आणि 2 हिरव्या मिरच्या हे थोडं मिक्सरला लावून घेतलेलं आहे। कांदा बघा छान असा मऊ झालेला आहे, छान असा परतून झालाय। आता आपण यामध्ये हे टोमॅटो आहे ते टाकायचं आहे। टोमॅटो आणि कांदा छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। टोमॅटो पण चांगलं असं म्हणजे गळल्या जायला पाहिजे असं टोमॅटो आपण मस्त चांगलं परतून घ्यायचं आहे। तर पाहू शकता छान असा टोमॅटो आपला परतून झालाय। 2 हिरव्या मिरच्या टाकल्यात। आता इथे मी बघा आलं, लसूण आणि 2 हिरव्या मिरच्या वाटून पण घेतल्या होत्या। आपण हा मसाला टाकून घ्यायचा आहे अद्रक लसूणचा। आता आलं लसूणचा कच्चापणा जाईपर्यंत आपण चांगलं परतवून घेऊ। छान टोमॅटो, कांदा, अद्रक लसूण पण छान असं एकजीव झालेला आहे। तर बघा, आपल्याला नाहीतरी हे 3-4 मिनटं आपल्याला कांदा टोमॅटो परतायला लागतातच। गॅस मध्यम केलेला आहे। आता यामध्ये आपण मसाले टाकून घ्यायचे आहेत। मी इथे जो माखली मसाला करत आहे यामध्ये कुठलंही वाटण टाकणार नाही आहे, तर आपण बिना वाटणाचंच करणार आहोत। इथं लाल मिरची पावडर, हळद, त्याच्यानंतर धना जिरा पावडर टाकून घेतलेला आहे, गरम मसाला, काळा मसाला थोडा, सर्व मसाले टाकून घेतल्यानंतर आता आपण परतवून घ्यायचे। गॅस बारीक केलेला आहे। तुम्हाला सांगते, हा माखूल मसाला आहे ना तुम्हाला हॉटेलमध्ये पण भेटणार नाही, इतका छान बनतो आणि खायला अतिशय टेस्टी। नक्की करून बघा तुम्ही। तर बघा, मसाले आपण छान परतवून घेतलेले आहे। आता हा जो माखूल आहे हा स्वच्छ मी धुवून घेतलेलाच आहे बघा। आता आपण सर्व यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आता आपण हे पण मसाल्याबरोबर छान असं परतवून घ्यायचे। आता एकजीव करून घेतलेला आहे बघा, छान असं परतवायचं। तुम्ही पाहत आहे व्हिडिओमध्ये, तसंच करा। आणि आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मी सारखे हात धुवायला जाते, कारण काय मीठ वगैरे हाताला लागलं का मग ते चांगलं वाटत नाही ना, मग लगेच मी हात धुवायला गेलेली।
आता बघा छान आपण मिक्स करून घेतलेला आहे. यावरती आता मी 1 मिनटं लहान गॅसवरती छान आपण शिजवून द्यायचं आहे मसाल्यामध्ये. आता बघा माखली आहे ना, माखली पण म्हणतात माखूल, ह्याला आहे ना अंगाचं पाणी खरंच खूप सुटतं, त्यामुळे वरचं पाणी टाकायची गरज नाही. पण तुम्हाला जर थोडासा ह्याच्यामध्ये रस्सा पाहिजे असेल तर तुम्ही इथे अर्धा ग्लास पाणी टाकून मस्त असा रस्सा पण करू शकता. तर इथे मी थोडं सुक्कच केलेलं आहे. आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेते, एवढीच होती माझ्याकडे. आता यामध्ये ना चिंच मला पहिले टाकायची होती पण मी विसरलेली. तिथे मी थोडीशी चिंच आहे ते पाण्यामध्ये असं चुरा करून घेतले, भिजत ठेवलेली. आता बघा थोडंसं मी पाणी टाकले. आपल्याला 1 मिनिटासाठी मी जरासं झाकण ठेवते, म्हणजे कसं सर्व मिळून येईल एकदम. तर 1 मिनिट झालेला आहे आणि एकदम मस्त असा चमचमीत आपला हा माकुल मसाला तयार आहे. पाहू शकता तुम्ही, जबरदस्त झालाय, एकदम टेस्टी आहे. आहा बघा, बघूनच असं तोंडाला पाणी सुटले. तर बघा अशा पद्धतीने हा माकुल मसाला आपला तयार आहे. चला तर मैत्रिणींनो, परत भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.